नमस्कार, आपण पाहताय मुंबई तक. माझं नाव कमलेश सुतार. गेले अनेक दिवस आपल्याला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे की कोरोनाची लस कधी येणार आणि आली तरी ती लोकांपर्यंत कशी पोहोचणार. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेजी. सर, आता म्हटलं जातं की जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आपण आलो आहोत आणि आता एक डिटेल प्रोग्राम तयार होतोय, तर कसा असेल आणि साधारणपणे कधीपर्यंत आपण अपेक्षा करू शकतो की सामान्यांपर्यंत लस पोहोचेल? एक आहे की एकंदर 5 कंपनीज आहेत की ज्यांनी लसीकरणाच्या रिसर्चमध्ये आणि लस बनवण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला, ज्याच्यामधल्या 2 कंपन्या आता शेवटच्या फेजमध्ये आहेत, ज्यामध्ये एक इंडियन कंपनी भारत बायोटेक आणि दुसरी जी आहे त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटनी ऑक्सफर्डबरोबर टायअप करून म्हणजे जॉईंट व्हेंचर करून त्यांनी पण एक फेज 3 कंप्लीट केलेला आहे. तर हा क्लिनिकल ट्रायलचा भाग जो असतो तो कंप्लीट झाल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया हे खऱ्या अर्थाने त्यांना परवानगी देतात. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे कंप्लीट केलं आहे, आम्हाला परवानगी द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता बॉल इज इन द कोर्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की त्यांनी ठरवायचं आहे की कधी आता ह्यांचं कंप्लीट झालं आहे आणि त्या पद्धतीनं द्यायचं का नाही. त्यांनी मला असं वाटतं की जर कंप्लीट झालं असेल असं त्यांचं मत फर्म झालं तर डिसेंबर एंडलाही ते देऊ शकतात, जानेवारी फर्स्ट वीकलाही ते देऊ शकतात. आता ते त्यांच्यावर आहे. यांनी मात्र जो प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीनं कंप्लीट केलं आहे असं त्यांचा दावा आहे. आता जर मी या आरोग्यमंत्री म्हणून या निमित्ताने महाराष्ट्राच्या वतीनं एवढंच सांगू शकेल की आपली जी पूर्वतयारी असते ती आम्ही पूर्ण केलेली आहे. की समजा जानेवारीत सुद्धा त्यांनी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करायचा असं ठरवलं तर त्याला काय काय लागतं, त्याला सगळ्यात महत्त्वाचं लागत असेल तर ते आल्यानंतर लस जी येईल ती वाशीमध्ये पहिल्यांदा येईल त्यांच्या त्या डेपोमध्ये. तिथून मग आल्यानंतर ती कोल्ड चेन आपली तयार पाहिजे जी स्टोरेजसाठी. तर कोल्ड चेन सगळीच आपली तयार आहे, ज्याच्यामध्ये रेफ्रिजरेशन ज्या लागणार आहेत 2 डिग्रीज to 8 डिग्रीजपर्यंत ठेवायला ते तयार आहे. त्याच्यानंतर दुसरं विषय लागेल की लसीकरण देण्यासाठीची कुठे करणार आपण. तर आपण सगळ्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सार्वजनिक आरोग्य विभागाचे, त्याच्यानंतर तुमचे गव्हर्नमेंटचे सगळे हॉस्पिटल्स, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, PSC ग्रामीण भागामध्ये अगदी छोट्या स्तरावर PSCला सुद्धा आपण लसीकरणाचा कार्यक्रम राबवणार. शहरामध्ये अर्बन डिस्पेन्सरीज असतात किंवा अर्बन हेल्थ सेंटर्स असतात, आपण त्याला UHC म्हणतो, तर त्या अर्बन हेल्थ सेंटर्समध्ये आपण ते करणार. तर या सगळ्यांसाठी लागणारे जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ जवळजवळ 18,000 लोकांची ट्रेनिंग देण्याचा जे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे तो आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांनी अगोदर आपले लोक ट्रेन केले, ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स ज्याला म्हणू आपण TOT, आणि नंतर ट्रेनर्स आपले आता खाली लोकांना ट्रेन करतायत. त्यामुळे एक 2-4 दिवसामध्ये मला वाटतं एक 22 तारखेपर्यंत ट्रेनिंगचा प्रोग्राम दिलेला आहे. 22पर्यंत आपले सगळे लोक ट्रेन होतील. त्यामुळे लसीकरणासाठी ट्रेनिंग होईल, जागा फिक्स झालेल्या आहेत, कोल्ड चेन्स उपलब्ध आहेत. लसीकरणाच्या नंतर सुद्धा काही जर गोष्टी उद्भवल्या तर त्यासाठीचे सुद्धा ज्या काही प्रिव्हेंटिव्ह किट्स आणि ज्या गोष्टी असतात त्या काही याचाच एक भाग आहे. तर त्या बाबतीत सुद्धा आरोग्य विभागाने तयारी केलेली आहे. मला असं म्हणायचं की सर्व दृष्टीनं आपली तयारी झालेली आहे. आता साधारणपणे कोविन नावाचं जे त्यांचं ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून जसं आपण इलेक्शनला तारीख आणि वेळ असते तशा पद्धतीनं कोणत्या दिवशी कुणाचा तारीख आहे वॅक्सिनेशनची ते ॲप कळवेल आणि त्या ॲपच्या माध्यमातून मेसेज येईल. त्या तारखेला त्यांनी त्या सेंटरवर जायचं, कुठल्या सेंटरवर जायचं वगैरे वगैरे सगळं तो डेटा आम्ही तयार करून अपलोड केलेला आहे. तर त्यांना तो त्याप्रमाणे त्या ठिकाणी जायचं, मग त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जाईल, म्हणजे ओळख केली जाईल की तो आहे का, तोच आहे का नाही. मग ओळख झाल्यानंतर त्याला वॅक्सिनेशन केलं जाईल आणि वॅक्सिनेशन झाल्यानंतर त्याला पुन्हा अर्धा तास थांबवलं जाईल त्याच्यावरचे होणाऱ्या रिॲक्शन्स वगैरे बघायला. तर हा असा जो काही कार्यक्रम आहे तो अत्यंत एक मॅन्युअल जसं असतं इलेक्शन मॅन्युअल तशा पद्धतीनं वॅक्सिनेशनचं एक मॅन्युअल तयार करण्यात आलेलं आहे. त्या मॅन्युअलप्रमाणे आपण काम करतो आहोत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो टाईमटेबल दिलेला आहे त्याला आम्ही एक दिवसही उशीर केलेला नाही. त्यांच्या टाईमटेबलप्रमाणे आम्ही काम करतो आहोत, मग ते ट्रेनिंगचं असो किंवा अन्य सगळ्या बाबींचा असो. आता या संदर्भात कसं असणार, म्हणजे पहिले कोणाला दिली जाणार, प्रायोरिटी कोणाच्या संदर्भात मी तेच म्हणत होतो की आता या संदर्भात साधारणपणे त्यांचं असं मत आहे की जे हेल्थ वर्कर्स आहेत म्हणजे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना अगोदर देऊ, त्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही आले, गव्हर्नमेंटचे हेल्थ वर्कर्स आणि प्रायव्हेटचे हेल्थ वर्कर्स. त्यामुळे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या हेल्थ वर्कर्सची पूर्ण यादी आम्ही अपलोड केलेली आहे. आता पूर्ण यादी त्यांच्याजवळ अपलोड केलेली आहे त्यांच्या
पोर्टलवर, आणि त्यामुळं त्याची यादीप्रमाणे ते आता पहिल्यांदा घेणार. त्याच्यानंतर दुसरं पोलीस कर्मी आहेत, त्याच्यानंतर म्हणजे हे फ्रंटलाईन वर्कर्स म्हणू आपण त्याला, ज्याच्यामध्ये एसेन्शियल वर्कर्स असतील की जे साफसफाई करणारे लोक असतील. एसेन्शियल वर्कर्समध्ये बराच मोठा सेक्शन येतो, पाणी सोडणारे लोक, लाईट लावणारे लोक, अशा ह्या सगळ्या लोक येतात त्याच्यामध्ये. मला वाटतं की त्या यादी पण तयार आहे. त्याच्यानंतर त्यांचं असंही म्हणणं आहे की बाबा जे कोमॉर्बिड आहेत की ज्यांना काही सहव्याधी आहे 50 वर्ष आणि त्याच्या पुढचे आणि मागचे सुद्धा, कमी आणि जास्तीचे, तर ते सुद्धा लोक डेटा तयार करून ठेवा. तर ती पण आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी या माध्यमातून घरोघरात जाऊन आपण कोमॉर्बिड लोकांची सुद्धा यादी तयार केलेली आहे. आणि त्याच्या पुढे सुद्धा जे 50 वर्षाचे वरचे लोक, परंतु ते कोमॉर्बिड नाही, त्यांना कुठलीही व्याधी नाही, अशा लोकांची सुद्धा यादी आपण तयार केलेली आहे. त्यामुळे डेटा म्हणून आपल्याजवळ सगळी तयारी झालेली आहे. जसं केंद्र सरकार सांगेल त्या पद्धतीनं आपल्याला हे करता येईल. साधारण ही सगळ्यांचा आकडा एक पहिल्या फेजमध्ये 3-1 कोटी लोक येतील. 11 कोटी आपली लोकसंख्या आहे. पहिल्या 3 कोटीमध्ये ह्या लोकांना करावं असं त्यांचं सूचना आहेत. त्या पद्धतीची यादी आम्ही अपलोड करण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे. आता या सगळ्या माध्यमातून मला म्हणायचं 2 वेळेस लस दिली जाणार आहे, एकदा आणि परत गॅप नंतर दुसऱ्यांदा. दोन्ही लस घ्याव्याच लागणार आहेत, एक लस घेऊन चालणार नाही, दोन्ही लस घ्याव्याच लागणार आहेत. तर त्यामुळं त्या बाबतीतलं म्हणजे त्यांना त्याचा सगळा तसा रेकॉर्ड ठेवला जाईल आणि मग दुसरं लसीकरण किती महिन्यानंतर कधी होईल त्याच्या बाबतीतलं सुद्धा व्यवस्थित कळवलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर की ही लस फ्री ऑफ कॉस्ट असणाऱ्या लोकांना मोफत मिळणार आहे की त्यांना काही यासाठी पैसे द्यावे लागणार? मला असं वाटतं की याबाबत कुठलीही अद्याप केंद्र सरकारने लस फुकट द्यावी का ते खर्च करणार का राज्य सरकारने खर्च करावं याबाबतीतला कुठलाही त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला पत्रव्यवहार केलेला नाही. परंतु एक आमची मागणी राहील की लसीकरण हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सगळं करावं आणि म्हणजे त्याची लस उपलब्ध करून द्यावी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये जसं केंद्र सरकार सुचवेल दिलं उत्तम, नाही दिलं तरी आपल्या महाराष्ट्राच्या सरकारच्या लोकांना आपल्याला वाऱ्यावर तर सोडता येणार नाही. त्यामुळे आपण त्या संदर्भातली योग्य तो निर्णय माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ त्याचं योग्य ते निर्णय घेतील वेळोवेळी ज्यावेळेस करायचं असेल त्या. पण मागणी ही नक्कीच राहील की त्यांनी देशामधल्या सगळ्या लोकांना लसीकरणासाठी लस उपलब्धही करून द्यावी आणि त्यांचाच प्रोटोकॉल आम्ही फॉलो करतोय. त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्याच गोष्टीत लक्ष द्यावं. आम्हाला ज्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू, टाईमटेबलचं पालन करू. कुठंही त्याच्यामध्ये व्हायलेशन म्हणजे डेव्हिएशन किंवा कुठं काही फाटा देण्याचं काही कारण नाही. आणि जनहितासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही सगळ्या पद्धतीनं ही तयारी दाखवलेली आहे. धन्यवाद टोपे साहेब. तर आरोग्यमंत्री आपल्याला सांगतात की जवळजवळ सगळी तयारी पूर्ण झाली आहे. लसीकरण कसं केलं जाईल, त्यासाठी लागणारी सगळी व्यवस्था कशी केली जाईल याबाबत सध्या राज्य सरकारकडनं पूर्ण तयारी केली आहे. मुंबई तकसाठी कॅमेरामन राजू नामदार सोबत मी कमलेश सुतार.